मध्ये निर्णय तर योग्य मिळालाय ते करून दाखवावं लागतं ॲज अ ॲक्शन क्रिकेटच्या पटलावरती. ज्या गोष्टी तुम्ही मनामध्ये ठरवून मैदानाच्या आतमध्ये जाताना त्या खऱ्या अर्थाने एक्झिक्यूट करणं सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये. आणि ते ज्याला सोपं बनतं ना तो क्रिकेटच्या खेळामध्ये पुढे सरकत असतो. पराभव पहिल्यांदा रनात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. आणि मनानं पराभूत झालेली खऱ्या अर्थानं माणसं रनात कधीच जिंकत नाहीत आणि मनानं जिंकलेली माणसं रनात कधीच हारत नाहीत. हे क्रिकेटचं खरं वैशिष्ट्य आहे. बोथ टीम्स ऑल द बेस्ट, गिव्ह द बेस्ट, मॅच इज ऑन. पहिला बॉल घेऊन तयार. सचिनचा पहिलाच बॉल, बॅट ब्रश करतोय, बॉल फ्लाय स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग. पहिल्याच बॉल मध्ये निर्धाव चेंडू. अजूनही अपेक्षा धाव फलक उभारण्याचं, धाव संख्येचा श्री गणेशाचं. पहिला बॉल इथून निर्धाव. ऑन स्ट्राइक बॅट्समन आपण पाहतोय राजन, नॉन स्ट्राइक एंडवरती उमेश. सलामीचं षटक सचिननं पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. टॉस गमावलाय, फिल्डिंग करावी लागली आहे मॅच मध्ये. फार चांगली सुरुवात केली पहिल्याच बॉल मध्ये. अटॅकिंग क्रिकेट, पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॉल नंबर 2 खोलात टाकलाय, पुन्हा हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडलं कॅच. सेलिब्रेशन, अर्ली ब्रेक थ्रू, पकडलं कॅच फिल्डरनं. पहिला झटका. राजन बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. शर्यतीचा वेळ खऱ्या अर्थानं या वर्षीच्या हंगामाचा जर विचार केला ना रमेशजी बांडिलकर सर, तर थोडी क्रिकेटची क्रेज कमी करण्याचं काम केलं शर्यतीनं. परंतु याच विभागामध्ये पर्व दुसरं त्याच ताटात त्याच जोमानं उभं करण्याचं काम केलं आमचे मित्र आदरणीय राकेशजी कवठे आणि त्यांना मिळालेली खऱ्या अर्थानं वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी आणि अर्थातच जिगरी ग्रुप रायगड जिल्हा यांची मिळालेली साथ आणि त्यांच्या साथीनं उभारलेलं नेत्रदीपक दमदार आयोजन. अर्थातच देव माणूस चषक मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा हार्दिक हार्दिक असं स्वागत. कोणतीही स्पर्धा घडवणं सोपं नाहीये आणि ती सत्यात उतरवणं ते देखील सोपं नाही. आणि हेच काम आयोजकांनी केले. पुढील अजूनही 2 ते 3 दिवस आहेत या स्पर्धेचे. टोटल 5 दिवसीय शृंखला. फार मोठे आयोजन आहे आणि त्याच पद्धतीनं नियमांची देखील अटीतटीता बंधता आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. 60 ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहताय. त्यासाठी चालू असलेला संघर्ष. काय गोलंदाजी आहे सचिनची. न्यू बॅट्समन रोशनच्या बॅटमधून मिस फिल्डिंग. बॅटर इंटरेस्टेड नाही आहेत. इथे धाव होऊ शकली असती परंतु जोखीम पत्करवण्याचं ठरवलेलं नाहीये फलंदाजांनी. इथून धाबेचा श्रीगणेश होते. बॉल नंबर 3 मध्ये बॅटर रोशनच्या बॅटमधून पहिली धाव येते. धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवरती. पहिल्याच मॅच मध्ये अगदी 37चं टार्गेट अगदी सहजरित्या चेस झालं. याच मॅच मध्ये किमान 40 ते 42 पर्यंत पोहोचण्याचा मानस आखेल का. सुरुवात तर खराब झाली आहे, सुरुवात खडतर आहे परंतु इथून मात्र मोठी धावसंख्या उभारावी लागेल. हायेस्ट स्कोर करेल ना जो संघ या स्पर्धेमध्ये त्याला खऱ्या अर्थानं बाय. हा नियम आहे. फार अनोखे नियम रमेश बांडिलकर सर आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं समालोचन केलं परंतु आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये सर्वप्रथमच या नाईट रजनीमध्ये समालोचन करण्याची संधी मला मिळाली. आयोजकांचा आभार आहे. बॅटला स्पर्श केलाय बॉल. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत लॉंग स्टॉप मध्ये चाललाय बॉल. नशिबाची मिळाली आहे साथ. बॉल होतोय फरार, सीमा पार, येतोय चौकार. कम ऑन डीजे. स्कोररचे देखील कौतुक करूयात. कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये देखील जबरदस्त म्हणजे योग्य माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे साथी स्कोरर करत असताना गौरव यांचं देखील मनापासून कौतुक. सचिनचा बॉल इथून हवेमध्ये होता, पकडल्या कॅच, फ्लाइंग कॅच पकडत असताना आणखी एक नेत्रदीपक कॅच पकडलाय. आणखी एक फलंदाजाच्या पारीचा. इथून मात्र होतोय अंत. वाजवडीचे
जर सबस्क्राईब केली नसेल तर मी विनंती करेल कृपया करून या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धावसंख्या 9. 2 गडी बाद झालेत. दुसऱ्या षटकामध्ये कशा रीतीने सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के सोसावे लागलेत, परंतु धावसंख्या मी तर म्हणे संयमजनक आहे ती 9 अंकावर. नानाचा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही, मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन झोन मध्ये बॉल पडतोय. दुसऱ्या टप्प्याला बॉल उचलतोय, हातातून निसटला बॉल क्षेत्ररक्षकाच्या, परंतु इथे जोखीम पत्करवलेली नाहीये. एकाच धावेमध्ये समाधान. एकाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या अंकावरती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी आकडा 10 या अंकावरती धावफलक. क्रिकेटमध्ये संयम महत्वाचा आहे आणि क्रिकेटमध्ये शिस्त देखील तितक्याच महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट हा तितकाच महत्वाचा आहे. एका खेळाडूने दाखवलं खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आणि तो क्रिकेटचा देव झाला अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. नॉट आऊट असताना कित्येक वेळा बाद घोषित करताना हसत क्रीज सोडणं सोपं नाहीये. अखुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक. कट करत असताना बॉल डीप पॉइंट मध्ये चाललाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटर उमेशच्या बॅट मधून आणखी चौकार. चार धावसंख्येनं धावसंख्या जाऊन पोचते. गौरव सांगत असताना 14. पहिल्या षटकामध्ये 9. या षटकात अद्याप तरी धावा आल्या त्या 5. सुरुवात चांगली झाली आहे दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवण्याचं काम बॅटर उमेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुन्हा निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती नाना. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन करत असताना पुन्हा कट केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडीशी मिस्टेक करत असताना इथून मात्र एकच रन. एकामध्ये समाधान मानावं लागेल. एकानं धावसंख्या पुन्हा पुढे वधारते. धावसंख्या जाऊन पोचते ती 15 या धावसंख्येवरती. 15 धावा आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहताय. या स्पर्धेचा नियम आहे 2 एंडना सामना खेळवला जाईल आणि खऱ्या अर्थानं 2 ओव्हर एकाच एंडनं कंटिन्यू असतील. याचाच परिणाम पाहत असताना वेगवान बॉल 30 थरार गुळण्याच्या स्पॉट वरती बॉल डिलिव्हर्ड करत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगला बॉल. धावसंख्या थांबेल ती 15 या अंकावरती. बॉल संपलेत गौरव माहिती सांगतायत. टोटल 4. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. किमान एखादा मोठा फटका रणनीती आखावी लागेल. पाचव्या क्रमांकाचा बॉल बॅटची कडा. यष्टीरक्षकाचं कौतुक. तिसरी कॅच पकडल्या मॅच मध्ये. पकडले झेल संपला. आणखी एक बॅटरचा खेळ. इथून मात्र रोशन इथून मात्र बाद होत असताना लागलाय महत्वपूर्ण धक्का. बॅट्समन रोशन हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. एका बॅटरला शेवटच्या क्षणापर्यंत खेळावं लागेल. एका फलंदाजाच्या बॅट मधून खऱ्या अर्थाने धावा येणं अनिवार्य आहे आणि उमेश ते काम करतोय मैदानाच्या आतमध्ये. असं असताना जोखीम घ्यायची गरज होती का रोशनला, असा प्रश्नचिन्ह देखील डगआउट मध्ये पोहोचल्यानंतर रोशनला पडला असेल. नेक्स्ट बॉल नानाचा बॉल. नानाचा बॉल पुन्हा वेगवान. विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स दुमलवला खऱ्या अर्थानं आणि याचाच परिणाम भोगावा लागला बॅटरला. आल्या आल्या निर्धाव चेंडू खेळत असताना इथून मात्र ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 ओव्हर कंप्लीट दिस इनिंग. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 च्या घरामध्ये. फलंदाज बाद झाले टोटल 3. 2 षटकांमध्ये धावसंख्या 15. आता किमान 2 षटकांमध्ये जितक्या धावा जोडता येतील तितक्या जमवाव्या लागतील. तिसऱ्या षटकाला जशी होती सुरुवात या ऐकूयात आमच्या डीजे मास्टर कडून सुंदर सुमधुर संगीत.
उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. टोटल 12 बॉल. इथून 20 ते 25 धावांचं रणनीतीचं आव्हान थोडं मनगटावरती पेलेल का उमेशच्या? त्याच्याच बाटमधून धावा आल्या त्या मॅचमध्ये आणि त्याच्याकडून आता भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत डगआउटमधून. टीम भानसोली संघाच्या दृष्टिकोनातून टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. 2 षटकांमध्ये थोडासा बॅकफूट वरती आहे. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. ॲक्शन फार अप्रतिम आहे गोलंदाजाची. निर्धाव चेंडू आलाय. पंच स्टेबल आहेत. कोणत्याही प्रकारचा निर्णय कॉमेंटर बॉक्स पर्यंत पोहोचत नाहीये. याचाच अर्थ चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय गोलंदाजी मार्क वरती केतननं. फार चांगली सुरुवात शेवट क्रिकेटमध्ये मॅटर करत असतात आणि एक चांगली सुरुवात मिळाली ओव्हर नंबर 3 मध्ये. केतनचा बॉल स्लॉट मध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक नाहीये इथून खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं, परंतु मिडल झालाय. बॉल चाललाय सीमा पार. काऊ कॉर्नर झोन मध्ये होतोय ब्लास्ट. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एकवीस धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण संघर्षाचा शंखनाद करणारा हा मोठा षटकार होता. चांगली ऍक्शन आहे गोलंदाजाची. ऍक्शन आणि रिॲक्शन यामध्ये फरक आहे. आता करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 3 आखोटाप्याचा बॉल बॅकफुटला जाऊन गॅप कन्वर्ट केली आहे. फटका निघालाय गोलीच्या वेगानं डीप पॉइंट मध्ये. आधी आक्रमक नंतर क्लास दाखवत असताना इथून बॉल होतोय फरार. छूम अंतर सीमा पार चौकार. कमॉन डीजे. रिप्ले मध्ये पाहिलं स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून काय फटका होता. बॅकफुटला जाऊन अंतिम क्षणी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर होती बॅटरची आणि खऱ्या अर्थानं पॉइंट झोन मधून हा बॉल काढला डीप पॉइंट मध्ये. सीमापार चौकार. धावसंख्या या चौकारानं जाऊन पोहोचले ती 25-25 रन्सचा स्कोर कार्ड. आखोटप्प्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही. टॅप केलाय बॉल. टॅपिंग क्रिकेट. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगन आलाय. छोटा खेळाडू आहे. फेकी अप्रतिम आहे. इथून मात्र रन मिळते ती 1-1च्या मदतीनं. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम सुरुवात आहे. आता या षटकामध्ये फिल्डिंग चांगली होती या मॅच मध्ये. फिल्डिंगला फार महत्व आहे. एक धाव वाचवली गेलेली उत्तरार्धाच्या खेळामध्ये उपयोगी पडते. याचंच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. इथून रन मिळते ती 1. सिंगल धावसंख्या रोटेट होती. धावसंख्या 27 या अंकावर. स्लॉट मध्ये पुन्हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन अवेलेबल. चांगली फिल्डिंग. कौतुक करेल. दुसरा बॉल खऱ्या अर्थानं फॉलो करत असताना फील्ड वरती डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग होतीये. इथून मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पंच माहिती सांगताय तिसरं षटक देखील संपलंय केतनचं. 28 धावा 2 षटकात होत्या 15. तिसऱ्या षटकामध्ये आल्या ते टोटल 13. टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28च्या घरात 3 गड्याच्या मोबदल्यात. अंतिम आणि स्लॉटचं षटक डेथ ओव्हर ऑफ धिस इनिंग. संदीप बॉलिंग मार्क वरती. संदीपचे षटक फार महत्वपूर्ण आहे. 3 षटकांमध्ये 28 आहेत. आता या षटकामध्ये जितक्या धावा वाचवता येतील तितक्या महत्वपूर्ण असतील, परंतु या षटकामध्ये उमेश आणि बॅटर सचिनच्या बॅटमधून जितक्या धावा येतील ना त्या फार महत्वपूर्ण असतील. ऋतिकच्या बॅटमधून जितक्या धावा येतील त्या फार महत्वपूर्ण असतील. बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय संदीप. 3 षटकांमध्ये 28. ओव्हर नंबर 4 अंतिम हे षटक या सत्रातील निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती साइड स्क्रीन एंड कडून. अकुट टप्प्याचा बॉल रिलीज होऊ शकलेला नाही व्यवस्थित, परंतु काही हानी होणार नाहीये. इथून पंचाचा कोणताही इशारा येत नाही. चांगला देखील ठरला जातो. पंच डिसिजन 1 बाउंसचा इशारा. यानंतर अशा पद्धतीचा बॉल आपण फेकू शकत नाहीये. गोलंदाजाला दंडित करण्याचं काम पंचांच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये. 1 शॉटचा इशारा. नाकुटाप्याचा बॉल नो बॉलचा इशारा आहे. अगोदर दंडित केलं होतं. इथून मात्र वॅकंट एरिया आहे. बॉल चालला डीप फाईन लेग मध्ये. गोलंदाजाची चुकी. फलंदाजानं खऱ्या अर्थानं इथे मात्र पाठवलाय बॉल सीमा पार. येतोय हा आणखी एक
बोनसचा चौकार. 9+4 टोटल 5 धावा. आपण मगाशी जी धाव होती ती शॉर्ट होती, त्यामुळे रन ग्राह्य धरले जाणार नाही आहे ना. ओके, इट्स ओके. 5 धावांचा बोनस मिळत असताना या बॉलमध्ये 9+4 बॉल रिलीज करता येत नाही व्यवस्थित गोलंदाजाला, आणि त्याच पद्धतीने आपण पाहता इथून नेक्स्ट बॉल फ्री हिट फेकावा लागेल. धावसंख्या 5 न उचली घेत असताना 34 अंकावरती. पारितोषिक येत आहे ताडवाडी संघासाठी. हा सामना जर ताडवाडी संघाने जिंकला तर कुशलजी लोथे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. सुवर्ण संधी आहे. 34 धावा धावफलकावरती. या गोलंदाजानं थोड्याशा चुका केल्या, आता कमबॅक करावा लागेल. फ्रीटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय संदीपनं. संदीपचा बॉल आता टप्पा सापडलाय संदीपला. पॅडवरती आदळलाय. वेगवान बॉल होता. पॅडवरती आदळलं असताना पंचांकडे लावले. आपले पंच सांगत असताना आउटसाइड द लेग स्टंप. लेग स्टंप खऱ्या अर्थानं मिस करत जात होता बॉल. पंच सांगत असताना इथून मात्र डॉट बॉल. डॉट बॉल हवेत स्लॉकच्या षटकामध्ये. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन करत असताना कमबॅक केलंय. पहिले बॉल खराब डिलिव्हर्ड केलंय गोलंदाजानं, परंतु इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न. दुसरीच्या प्रयत्नात रनआउटची दाट शक्यता आहे. पंचांकडे दाद आणि पंच फिंगर गोचप करत असताना रनआउटच्या स्वरूपात लागलाय महत्वपूर्ण धक्का टीम भानसोली संघाला या मॅच मध्ये. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. जो संघाचा कर्णधार पहिला उपस्थित राहील, त्यानंतर दुसऱ्या संघाचा कर्णधार जर उपस्थित राहिला नाही तर टॉस विन दिला जाईल प्रथम आलेल्या कर्णधाराला. त्यामुळे दोनही संघाच्या कर्णधारांना या सूचनेकडे लक्ष द्या, आपणास विनंती आहे. पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं दुहेरीसाठी आला होता आणि त्यामध्ये एक रन शॉट, आणि आता शेवट चांगला केलाय. 5वा बॉल निर्धाव येतोय. शेवटचा बॉल जागा निर्माण करून फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, हुक करायचा होता बॉल डीप फाईन लेग मध्ये फलंदाजाला, परंतु अपयश येते. इथून 22ची धाव फलकावरती. पंच सांगत असताना हा 17चा खेळ संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 38. 38 ऑन बोर्ड. येणारे 24 बॉल. उत्तरार्धाच्या खेळामध्ये 39 धावसंख्येची गरज आहे ती टीम ताडवाडी या संघाला. परंदवाडी आणि गायेश्वरनवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण इन्व्हाइट करतो.
लगेच टॉस केला. होतो ना त्यावेळेस डिसिजन देखील आपण ज्यावेळेस टॉस सोडवल्यानंतर लगेचच द्यायचं ह्याचं देखील आपण नोंद घ्या. नाही तर आपण कर्णधार वेगळा पाठवता नंतर तो विचारणार खेळाडूंना आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय सुपूर्द करणार असं कोणी करू नका. जो करणार असेल टॉस सोडवल्यानंतर तिथे जाग्यावरती डिसिजन आपण सांगायचं आहे. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे कारण की प्रत्येक वेळेस प्रत्येक मॅचला आम्ही हे बोलणार नाही आहेत परंतु आता शेवटचा आणि अंतिम आम्ही सांगतोय. अन्यथा आयोजक जे बोलतील ते मात्र ग्राह्य असेल. तर परंतवाडी संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे गायशरणवाडी संघाला मात्र प्रथम बॅटिंग करावी लागणार आहे. तर झाला जाऊया ऑन गोईंग मॅच कडे ते 24 चेंडू आणि भिजासाठी गरज आहे ती 38 धावसंख्येची. पहिल्या मॅच मध्ये 37 धावसंख्या करायच्या होत्या आंबेवाडी संघाला परंतु आता 38 धावसंख्या करायच्या आहेत त्या ताडवाडी संघाला. ताडवाडी संघाची सलाब्याच्या आघाडीच्या 2 फलंदाज रवाना झाले संदीप आणि त्याचबरोबरीने प्रदीप. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये बाबर षटक मात्र घेऊन आलाय गोलंदाज रुपेश. आपण पाहतोय गेम स्टार्ट झाली आहे. पहिला चेंडू चप्पल झाले होते स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती पंच सांगताय जमिनीला हात समांतर त्यांनी केले आणि हा पहिला चेंडू अबंतरच्या स्वरूपामध्ये श्री गणेशा अकाउंट मात्र खुलं केलं जाते ते ताडवाडी संघाचं. 38चा पाठलाग करायचा 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू सुवायर टाकलाय गोलंदाज उमेशने. हा देखील समोर चेंडू उडवला परंतु कबरला टिपली जाते असेल आणि पहिल्या चेंडूवरती सुवायर चेंडू आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मिळालेली सफलता सर्वात मोठी विकेट मैदानाच्या बाहेर ताडवाडी संघाला पहिला आदरा संदीप हा सुडरीपाठ. धन्यवाद तुझं धन्यवाद. विकेट मिळाली आहे. तबिन बॅट्समन मैदानामध्ये जात आहेत. बॅट्समन केतन आपण पाहतोय वनडाऊनच्या पोझिशनला मात्र केतन आलाय. लिफ्टी बॅट्समन आणि थ्रेशा बॅट मधून हवाई सप्पर चेंडू चालला एक टप्पा कॅरेस बाउंड्री ओलांडली आहे हिद्याला चौकार. आता ठोक विजय. इथे चौकार आलाय. चौकाराच्या पद्धतीने धावसंख्या 6 अंकावरती.
पत्तस ठोसा द्यायला सुरुवात केली आहे ती ताडवाडी संघाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय ती भणसुली संघाने पहिला षटक स्वर टाकला त्याच्यानंतर विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर आपण पाहायला मिळतं चौकार आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळाली. आपण पाहू शकाल ज्या बॅट्समॅनने चौकार मारला होता तो मात्र केतन मात्र महागारी देखील आला. आता नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती प्रवीण मात्र एंटर झालेत मैदानामध्ये. प्रवीण आपण पाहतोय मैदानामध्ये जात आहेत. नवीन बॅट्समॅन उमेश चांगली गोलंदाजी करतो. आता 38 धावसंख्येचा रोख लाभायचा इथे देखील फटका बराचसा काल झेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कबरला आलेत आणि शेल देखील स्वीकारली जाते. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक खतरा. तिसऱ्या विकेटचं पत्रण ठोक डिझे. बॅक टू बॅक 2 विकेट आणि या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 3 विकेट मात्र घेतल्यात आणि अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. एक त्याच्यामध्ये वाईट देखील आला, एक चौकार देखील आला. परंतु एक चांगली स्पेल आपल्याला पाहायला मिळते इकॉनॉमिकल स्पेल ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या रोखायचं त्याच कामामध्ये यशस्वी देखील ठरलेत. गोलंदाज उमेश यांना पाठवलं होतं आणि त्यांनी अद्यापर्यंत सार्थक अशी गोलंदाजी 38 धावसंख्येचा पाठला करत असताना 5 धावा धाव फलकावरती. हा देखील धीम्या गतीचा चेंडू होता. चेंडू पहिल्यांदा थोडासा धीम्या गतीने पाहायला मिळाला आपला. इथे चेंडू आला निर्धाव छोट्या संगतीने धाव फलक सिरावलं गेलं ते 5 अंकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिवम सर आपण पाहिलं तर मोठे फटके मारण्याची मुभास बॅट्समॅनला परंतु त्याच्यापासून वंचित ठेवलं जाते. इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल गाली येत आहेत परंतु इथे गलटी जातीय मिस्टेक आणि तिथे मात्र सुटली जातीय शेल आणि विकेटचं पतन जाता होता राहिलं आणि इथे ओव्हर क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धाव फलकावरती ताडवाडी संघाचा 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण क्षेत्ररक्षण सजवाट टीम मीटिंग करू नका मित्रांनो. टीम मीटिंग करू नका. आपल्याला 15 मिनिटाचा टायमिंग दिलाय 3 षटकांसाठी. अन्यथा 16व्या मिनिटाला आपला एक एक्स्ट्रा खेळाडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या. 6 मिनिटं झाली आतापर्यंत पहिला ओव्हर फेकण्यासाठी. तुम्हाला 6 मिनिटाचा कालावधी तुम्ही खर्च केला आहे. पश्चा असून इथून 9 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक फेकायचे आहेत. अन्यथा पुढच्या काही मिनिटांमध्ये मात्र आपला एक एक्स्ट्रा खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय रोशन. आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. आता 18 चेंडूमध्ये करायचे त्या तर आपण पाहू शकाल येणारे 18 चेंडू आणि 33 धावसंख्येच्या अजूनही घराच्या विजयासाठी ताडवाडी टीमला. इथे देखील मोठा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्लिअर करायचं होतं परंतु थोडासा शरीरापासून लांब ठेवायचा प्रयत्न झाला अवे फ्रॉम द बॉडी. बटन बॉलचा संपर्क नाहीये. इथे चेंडू आला निर्धाव चेंडू सांगितले धाव फलक सिरबलं ते 6 अंकावरती. स्ट्राईक एंडला सचिन नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप आपण पाहतोय. इथे देखील तसाच फिरून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भणसोली टीमची. जरी धावसंख्येचा शिवम सर पाहिला आपण 38 धावसंख्येचं मापक असं आव्हान आहे परंतु त्या आव्हानाला जड करायचं काम केलं ते गोलंदाज उमेश आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय रोशन हा गोलंदाज. हा देखील फटका चांगला
परंतु थेशाखाली क्षेत्ररक्षक येत आहेत. आता कोणतीही चुकी घडणार नाहीये. अजून एक विकेट, विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर येताना आपला पाहायला मिळते. ताडवाडी संघाला लागणारा 14 हादरा. इथे देखील आली आहे विकेट. विकेटच्या मदतीनं टीमची धावसंख्या 6 अंकावरती स्थिरावली. 6वा फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नितीनला इन्व्हाइट केलाय. आता ह्या जोडसाठी नितीन आणि प्रदीपला मात्र आता थांबावं लागेल मैदानामध्ये. हा देखील फटका फसलाय त्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि तिसऱ्या अटेम्प्टला पकडली जाते शेल आणि संपवलाय बॅट्समन नितीनचा इथे खेळ. आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये ताडवाडी टीमची आपल्याला पाहायला मिळते. एकही फलंदाज मैदानामध्ये थांबायला तयार नाहीये. आता 7वा फलंदाज नितीन आपण पाहतोय. नितीन भस्मा मात्र आता 7व्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलाय. हा देखील आपण पाहू शकाल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचेल का आणि सेकंड अटेम्प्टला लाजवाब शेल विकेट हॅट्रिक पाहायला मिळतीये. या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोशन याच्याकडून सलगचे 3 विकेट आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भानसोली टीमची. 6वा विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. मध्ये जर शिवम सर आपण पाहिलं गेलं तर 2 धाबा आल्यात. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 2 धाबा. कारण की 5 चेंडू सलगचे निर्धाव फेकले होते गोलंदाज रोशन नाही, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेल्या आता 2 धाबा. मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं असं या स्पर्धेमधलं पहिलं, परंतु ते थांबलं. आता 2 धावसंख्येच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धाबा धावफलकावरती. आता पाहायला गेलं तर विजयासाठी इथून अजून करायचे आहेत तर 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे इथून पाहायला गेलं तर शिवम सर रोशन या गोलंदाजाने अक्षरशः कंबर मोड आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचं. कारण की सलगचे 3 विकेट आणि पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 विकेट. प्रथम सत्राचा जर विचार केला ना तर भानसोली संघ देखील थोडा अडखळला होता, परंतु उमेशच्या बॅटमधून ज्या धावा आल्या ना त्या फार महत्त्वपूर्ण ठरल्या या मॅचमध्ये. आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये गोलंदाजांनी दाखवून दिलं की धावसंख्या किती असू देत ते वाचवण्याची क्षमता आणि ती खऱ्या अर्थानं कटिबद्धता आमच्यात आहे. याचंच उत्तर तुम्ही मागील षटकामध्ये पाहिलंय. टोटल 5 बॉलमध्ये एकही धाव दिली नव्हती, 3 लगातारचे धक्के आणि तिथून मात्र फलंदाज दुसऱ्या धावेसाठी निघाला अंतिम बॉलमध्ये. ओव्हर नंबर 3 मॅचची इम्पॉर्टंट ओव्हर. इथून पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती प्रतीकला आपण पाहत आहे. प्रतीकचा बॉल अप्रतिम होता. गुळण्याच्या स्पॉटवरती बॉल हिट झाला आणि तिथून निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 11 बॉलमध्ये आता 31 धावसंख्येची गरज आहे. प्रेशरमध्ये बॅटिंग करणारी ताडवाडी संघ आता इथून मोठ्या फटक्यांशिवाय पर्यायच नाहीये या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती आता आले ते प्रतीक दर देखील पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. बजा आता इथून मोठमोठे पटके खेचावे लागतील. आता इथे देखील प्रयत्न करतायत ताडवाडी संघ, परंतु त्यांना प्रयत्नांना यश मिळत नाहीये.
ज्या वेळेस घर फिरते ना त्यावेळेस घराचे वाशे देखील फिरतात, अशीच म्हण देखील आपण पाहू शकाल ती. आणि तशीच आता परिस्थिती मैदानामध्ये नक्कीच ताडबडी नक्कीच. संघाची. कारण बॅटर प्रदीपचा जर विचार केला ना रमेश भांडेलकर सर, तर पहिले 2 बॉल तो खेळलाय, सलामीच्या भूमिकेत तो आलाय, परंतु त्याला आता स्ट्राईक मिळाली आहे. आता इथून 10 बॉलमध्ये सलामीच्या भूमिकेत तो का आला याचं उत्तर त्याला दाखवावं लागेल. कारण की आता त्याला सलामीची भूमिका पार पाडायची, त्यासमोर त्याला हिरो देखील बनायचं असतं, त्यामुळे चान्स भेटला आहे आणि त्या संधीचं सुवर्ण मात्र करावं लागेल. कारण की ज्या वेळेस आपण संघ अडचणीत सापडतो ना त्यावेळेस आपल्याला तारणहार बनावं लागतं आणि ते तारणहार बनावं लागेल ते आता प्रदीप या फलंदाजाला. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकले, तिच्या समोर वी शेप मध्ये चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तयार आहेत, इथे मात्र उचलतील फेक करतील तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि थोडीशी ओव्हर फेक आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव इथे चितेच्या चपळाईने 2 धाबा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल ती 10 वरती. आता पाहायला गेलं तर उर्वरित 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. या मैदानावरती ही धावसंख्या सोपी नाही आहे, तेवढी कठीण देखील नाही आहे. इथं देखील आपण पाहू शकाल चांगला चेंडू. आणि कालच्या दिवसाचा विचार केला मानगाव संघाच्या नवनाथ वाघमारेने तब्बल 15 चेंडू 56 धावसंख्येची विध्वंसक इनिंग केली होती, परंतु क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये त्यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागला मानगाव संघाला. आणि कालच्या दिवसामध्ये नवनिर्माण सेना लोणावळे संघ सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचला आहे आणि त्याच्यानंतर ही ते देखील चांगली शेल पकडली जाते आणि संपवलाय. बॅट्समन प्रदीपचा खेळ जो सलामीला आला होता त्याला मात्र आता परतीचा प्रवास करण्यास भाग पडलं. गोलंदाज प्रतीकने आखरी उमेद इथे तुटत असताना सलामीच्या भूमिकेत आला होता, इथून त्याच्यावरती भरपूर साऱ्या जणांचं लक्ष डगआउट मधून होतं आणि त्यानं देखील निराश केलं या मॅचमध्ये. परतीचा प्रवास मागील षटकामध्ये धाबा देखील आल्या फक्त आणि फक्त 2 धाबांसाठी. आता खऱ्या अर्थानं प्रयत्न करत असताना आता अंतिम 6 बॉलमध्ये धावा करायच्या त्या टोटल 29. 6 चेंडू 29 ची गरज आहे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये 6 जण आलेत, त्याच्या खांद्यामध्ये जबाबदारी दिली आहे. परंतु कालच्या दिवसामध्ये विचार केला नवनाथ वाघमारेने तब्बल 6 चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधून 4 फटके आणि 2 चौकार, आपला 4 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले होत्या. कालच्या दिवसामध्ये चांगली एक लाजवाब बॅट्समन आपल्या बॅटिंग पाहायला मिळेल नवनाथ वाघमारेची आणि तशीच बॅटिंग आता पाहायला मिळेल का ताडबडी संघाची. परंतु प्रयत्न करतायत, चेंडू पडल्यानंतर एक सम्मेलन डिलिव्हरी चेंडू पाहायला पाहतो आपल्याला अक्षरशः ग्राउंडला क्रीजला मात्र घासत मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. इथे आलाय 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू निर्धाव. आता 5 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 5 चेंडूमध्ये शिवम सर 5ही बिग हिट करावे लागतील, त्यावेळेस ताडबडी संघ विजय देखील होऊ शकतो. हा देखील अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न वारंवार वाईट दिशेने मात्र गोलंदाजीला सक्सेसपणा देत आहेत. एक चांगली षटक आपण पाहू शकाल. तिन्ही गोलंदाजाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त पहिला वाईट आलाय आणि त्याच्यानंतर जो सूर गवसलाय बनसोली संघाला तो आतापर्यंत एक चांगली षटक आपला पाहायला मिळते. एकही गोलंदाजाने खराब चेंडू नो चेंडू वाईट चेंडू टाकला नाहीये आणि तेच प्लस पॉईंट झालं ते बनसोली संघाचं. आणि अद्यापर्यंत 11 धावसंख्येवरती थांबवलं ते ताडवडी संघाला. पण आता इथून 4 चेंडू शिवम सरांनी 28 धावसंख्या करायच्या आहेत. आता मापक असं आव्हान नाही, आता थोडं लांबवड झालं या मॅचमध्ये बॅटिंग करणारा ताडवाडी संघ. गोलंदाजीनं प्रभावित केलं, मी तर म्हणेल काय गोलंदाजी केली आहे. तर क्षमा असावे, स्कोररकडून थोडीशी मिस्टेक होती आहे, दिलगिरी व्यक्त करतो. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि आता 3 चेंडू आणि 28ची गरज आहे. हा देखील टेकअप होणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा उचली दिली, बाउन्स दिला चेंडूला. यष्टिरक्षक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. शिवम सर आपण एका इकॉनॉमिकल षटक अक्षरशः वर्चस्व गाजवलं आहे, वर्चस्व सिद्ध केलं या स्पर्धेमध्ये. आमच्याकडे बॉलिंग अटॅकचा एक तोफखाना असणारा संघ आपण पाहतो भांडसोली संघ आणि त्याने आज या स्पर्धेमध्ये एक अव्वल दर्जाची गोलंदाजी, सर्वांची मनं जिंकून घेणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आत्ता मात्र पाहायला गेलं तर निम्मे संघ सामना मात्र जिंकलाय तो भांडसोली संघ, परंतु शेवटचे 2% मात्र सामना असेल तो ताडवाडी संघाकडे. इथे देखील सन्मान दिलाय. कबड्डीचा फटका आपण क्षेत्रशः पोहोचतील का
अडवणी करत आहेत तत्पूर्वी तू मैमय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे आणि इथे आली सिंगल लाव सिंगलच्या पद्धतीने सामना फिनिश झालाय आणि इथे पाहायला मिळतंय इथे आपल्याला पाहायला मिळते ती भांडसोली संघाने एक हाती सामना मात्र जिंकण्याचा विक्रम नोंदवला. गोलंदाजीच्या जीवावरती हा सामना आपल्या बाजूने मात्र